कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। राहुल गांधींनी एक विधान केलं निवडणुकीच्या सभेमध्ये बोलताना। राहुल गांधी ते बोलले आणि त्यानंतर मग बरीच चर्चा सुरू झाली। वर्ल्ड कपमध्ये भारताचा जो पराभव झाला त्या पराभवाचं कारण खरं म्हणजे आमच्या खेळाडूंनी खूप चांगली तयारी केली होती, पण पनवतीमुळे हा पराभव झाला असं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधी पनवती कोणाला म्हणाले हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण मुळामध्ये राहुल गांधींनी अशा प्रकारचा उल्लेख करणं हे खरंच बरोबर होतं का? राहुल गांधींना आता निवडणूक आयोगानं नोटीस पाठवलेली आहे, त्याचं उत्तर राहुल गांधी देतीलच। पण साधा मुद्दा असा आहे की मुळात राहुल गांधींनी कोणालाही पनवती असं म्हणावं का? तुम्हाला टीका करायची असेल, टीकेसाठी अनेक शब्द आहेत। प्रश्न पनवती हा शब्द कोणाबद्दल आहे हा मुद्दा नाही आहे। पनवतीचा अर्थ असा आहे की अपशकुन, ज्याला पूर्वी पांढऱ्या पायाची वगैरे म्हटलं जायचं। म्हणजे क्रिकेटच्या मॅचमध्ये मैदानावर हे नसते तर कदाचित मॅच आपण जिंकली असती, पण यांनी अपशकुन केला असं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधींकडून अपशकुन सारखा शब्द वापरला जाणं हे अत्यंत गैर आहे। पनवती हा शब्द सोशल मीडियावर बऱ्यापैकी ट्रेंडिंग होता। सोशल मीडियावर अनेक रिकाम टेकडे असतात, त्यांना काही उद्योग नसतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग केला जातो। हा मुद्दा वेगळा, तो त्यांनी करू नये, पण सोशल मीडियावर आपलं नियंत्रण नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर कोणी काय म्हणावं आणि मग काय प्रकारे गोष्टी व्हायरल व्हाव्यात त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे। पण राहुल गांधींनी पनवती असा शब्द प्रयोग करणं हे अत्यंत वाईट तर आहेच, पण वाईट पायंडासुद्धा पाडणार आहे। मुळामध्ये एखाद्या माणसाबद्दल अशा प्रकारे बोललं जाणं हे अंधश्रद्धा वाढवणारं, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अत्यंत विरुद्ध विपरीत अशा प्रकारचं आहे। हे राहुल गांधींना खरं म्हणजे कळायला पाहिजे होतं। साधी गोष्ट आहे, म्हणजे राहुल गांधी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रतिमा बऱ्यापैकी उजळलेली आहे। त्यांच्या पदयात्रेचा फार मोठा परिणाम झालेला आहे की मुळामध्ये या वयामध्ये एक नेता एवढं अंतर इतक्या सलगपणे पायी चालतो आणि त्यानंतर ज्या प्रकारचा माहोल होतो, लोकांना ते प्रचंड आवडलं होतं। त्या पदयात्रांमध्ये राहुल गांधी ज्या प्रकारची विधानं करायचे, ज्या प्रकारचं भाष्य करायचे, कुठल्याही राजकीय संदर्भात किंवा व्यक्तिगत टीका टिप्पणीपेक्षा सुद्धा सर्वसामान्य माणसांसाठी एका वेगळ्या प्रकारची राजकीय मांडणी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते। आणि नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान मैंने खोली है हा त्यांचा काय मुद्दा असायचा। खरं म्हणजे उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने है, मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे असं म्हणत पूर्णपणे प्रेमाच्या अधिष्ठानावर उभा असणारा मी आहे अशी मांडणी राहुल गांधी करत होते आणि लोकांना ते प्रचंड आवडत होतं। त्यामुळेच कर्नाटकमध्ये सुद्धा जेव्हा काँग्रेस विजयी झाली त्यामध्ये हा मुद्दा फार महत्त्वाचा होता। लोकांना हे अर्थातच आवडलं की कुठला तरी एक नेता प्रेमाच्या अधिष्ठानावर बोलतो आहे, द्वेष विखार याबद्दल बोलत नाही आहे, हिंसेबद्दल बोलत नाही आहे, अहिंसा सांगतो आहे, सहिष्णुता सांगतो आहे, सामंजस्य सांगतो आहे, सकारात्मक पद्धतीने मांडणी करतो आहे। हे लोकांना प्रचंड आवडत होतं, लोकांना आवडलं आणि राहुल गांधींचं वेगळेपण तेच लोकांना वाटलं। खरं म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी जेव्हा राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनासुद्धा माफ करावं अशा प्रकारची मागणी केली न्यायालयाकडे, तेव्हाही त्यांच्याबद्दलचा आदर अर्थातच वाढला होता, कारण या प्रकारची भूमिका घेणं हे फार सोपं नाही आहे। एकीकडे सूडाची भाषा केली जात असताना, द्वेषाची भाषा केली जात असताना, विखाराची भाषा केली जात असताना राहुल गांधी ज्या प्रकारे बोलत आहेत, सोनिया गांधी जी मांडणी करतायत, त्याचं कौतुक लोकांना निश्चितपणे होतं आणि ते कौतुक केलं पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही। स्वतः राहुल गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य जर आपण बघितलं तर आजीचा मृतदेह पाहिला, खुनाच्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये आजी पडलेली आहे ते त्यांनी पाहिलं, त्यानंतर वडिलांची तर अशी अवस्था की मृतदेहसुद्धा पाहता आला नाही ते त्यांनी पाहिलं। अशा अनेक गोष्टी त्यांनी सगळं बघितल्यानंतर सुद्धा किंबहुना त्यामुळेच हिंसेवरचा विश्वास तर उडालाच, पण उलटपक्षी अहिंसा हेच जगाचं तत्त्वज्ञान आहे। प्रेम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, द्वेष आणि हिंसाचार याच्यामुळे जग पुढे जाणार नाही अशी भूमिका घेत राहुल गांधींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा खरं म्हणजे बाकी राजकीय नेत्यांपेक्षा राहुल गांधींचं वेगळेपण उठून दिसलं। राहुल गांधी हे वेगळे नेते आहेत हे लक्षात आलं लोकांच्या। अशा राहुल गांधींनी पनवती या शब्दाचा उपयोग करणं हे अत्यंत गैर आहे। या प्रकारे त्यांनी उपयोग करता कामाच नाही। मुळामध्ये तुम्हाला वारसा काय आहे? ज्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते, पंडित नेहरूंचा वारसा तुमच्याकडे आहे की पंडित नेहरू की ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर याच्या अनुषंगानं बघितलं गेलं पाहिजे, रिझनिंग, सातत्यानं ज्या प्रकारच्या विवेकाची भाषा पंडित नेहरूंनी केलेली दिसते, त्यांना विवेक हवा होता आणि म्हणूनच कायमच विवेकाचं अधिष्ठान लक्षात घेत पंडित नेहरूंनी कायम आपलं भाषण केलं, आपला राज्यकारभार केला किंवा त्यांनी ज्या प्रकारे गव्हर्नन्स त्यांचं होतं या सगळ्यामध्ये विवेकाचा मुद्दा फारच महत्त्वाचा होता। आपल्याला माहिती आहे की IITची स्थापना पंडित नेहरूंनी केली।
स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 13व्या दिवशी पंडित नेहरू आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावत होते. होमी भाभांसारखे शास्त्रज्ञ त्यांच्यासोबत होते. त्यामुळे वैज्ञानिकांना सोबत घेत अत्यंत वैज्ञानिक स्वरूपाची मांडणी, त्या स्वरूपाचे औद्योगिक प्रकल्प आणि नव्या काळातील तीर्थक्षेत्र हीच आहेत, अशा प्रकारची भूमिका घेणारे पंडित नेहरू. एवढंच नव्हे तर जेव्हा कुठल्याही तीर्थक्षेत्रांमध्ये जेव्हा मंदिरं उभारली जातात तेव्हा अशा मंदिरांमध्ये सरकारी पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये असं बजावणारे, सुनावणारे किंवा सरकारी खर्चानं अशा प्रकारचे उद्योग करू नयेत असं मांडणारे इतके अत्यंत रॅशनल विवेकी पंडित नेहरू. त्या पंडित नेहरूंचा वारसा राहुल गांधी सांगतात आणि पनवती अपशकून अशा प्रकारचा शब्द वापरतात. हे अत्यंत आश्चर्यकारक तर आहेच, पण एक कमालीचं वाईट आहे. कारण या प्रकारचा शब्दप्रयोग केला गेल्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा अगदी मलिन झालेली आहे. निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली, तर निवडणूक आयोगाच्या नोटिसीला राहुल गांधी काय उत्तर देतील हा मुद्दा अगदी वेगळा आहे. पण मुळामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये या प्रकारची निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये काय प्रकारची राळ उठवली जाते हे आपल्याला माहीत आहे. लोक अनेकदा पूर्णपणे त्यांचा तोल जातो, ताळतंत्र सोडतात, लोक वाटेल ती भाषा केली जाते, वाटेल ते आरोप प्रत्यारोप होतात, सभ्यतेचे निकष गुंडाळले जातात, हे सगळं होतं. अशावेळी राहुल गांधींनी या सगळ्या स्वरूपामध्ये जेव्हा बाकीचं भाषण केलं, बाकीच्या भाषणामध्ये त्यांची बाकीची वाक्य काय आहेत तो मुद्दा वेगळा आहे, पण पनवती हा शब्द राहुल गांधींनी वापरला आणि सगळ्यांना धक्का बसला की या प्रकारचं शब्द राहुल गांधींनी वापरायला नको होता. मुद्दा साधा आहे, मुद्दा तुम्ही कोणाबद्दल बोलता हा नाही आहे. राहुल गांधीने स्वतःला आणखी खूप परफॉर्म करायचं आहे, आणखी स्वतःला बरं सिद्ध करायचं आहे. अनेक मुद्द्यांबद्दल त्यांना बोलता येणं शक्य आहे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं शक्य आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काय काय करता येणं शक्य आहे, काय काय बोलता येणं शक्य आहे, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण त्यावेळी या प्रकारचा शब्दप्रयोग करणं, या प्रकारची भाषा वापरणं हे मात्र गैर आहे. कुणी असं पण म्हणेल किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा लगेच हा सूर असतो की आमच्या राहुल गांधींबद्दल किती वाईट प्रकारे टीका झाली, आजही होते, त्याचं काय. सोनिया गांधींच्या अनुषंगाने काय प्रकारे टीका झाली त्याचं काय, राजीव गांधींबद्दल काय प्रकारे टीका झाली त्याचं काय. एवढंच कशाला आजही महात्मा गांधींबद्दल काय प्रकारे टीका होते, पंडित नेहरूंबद्दल लोक काय प्रकारे बोलतात, हे सगळं खरं आहे. याच्यामध्ये काही शंका नाही आहे की या प्रकारची अत्यंत असभ्य अश्लाघ्य टीका ही या सगळ्या मोठ्या नेत्यांबद्दल झालेली आहे आणि ती कोणी केलेली आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पंडित नेहरूंच्या विरोधामध्ये कॅम्पेन नेहरू असतानाच सुरू झालं होतं, ते आजही सुरू आहे. नेहरू गेले तरीही नेहरूंच्या विरोधामध्ये एवढं कॅम्पेन सुरू असतं, नेहरूंची बदनामी एवढी केली जाते. मी व्हॉट्सॲपवर एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये पंडित नेहरू 2 महिलांना मिठी मारत आहेत आणि खाली लिहिलेलं असतं पंडित नेहरू वॉज वुमनायझर. कोणाला हे माहीतही नसतं की पंडित नेहरूंनी ज्या 2 महिलांना मिठी मारली त्यातल्या 2 महिला होत्या कोण. पहिली जी महिला आहे ती आहे विजयालक्ष्मी पंडित, पंडित नेहरूंची सख्खी बहीण. आणि दुसरी महिला जी आहे ती विजयलक्ष्मी पंडित यांची मुलगी म्हणजे नयनतारा सहगल, ज्या प्रख्यात लेखिका आहेत, आजही आपण त्यांचं वाचत असतो, ऐकत असतो. त्याच त्या नयनतारा सहगल की ज्या नयनतारा सहगल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार असं म्हटलं की अवघं साहित्य विश्व आणि राजकीय विश्व घाबरलं, भयभीत झालं. खरं म्हणजे 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नयनतारा सहगलांची भीती वाटण्याची गरज काय. पण या लोकांना भीती वाटते, कारण या लोकांना भीती वाटते वेगळ्या विचारांची. अशा लोकांनी पंडित नेहरूंचं ज्या प्रकारे बदनामीची मोहीम सुरू केलेली आहे ती वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ती मोहीम आहेच, आजही आहे, भयंकर मोठ्या आवाजात आहे. महात्मा गांधींचा आदर्श वरवर सांगितला जात असला तरी छुप्या पद्धतीनं महात्मा गांधींबद्दलचं कुजबूज कॅम्पेन कशा प्रकारे सुरू असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. नथुराम गोडसेचं समर्थन आजही केलं जातं. महात्मा गांधींची हत्या ज्यानं केली त्याचं समर्थन करणं ही इतकी क्लेशकारक गोष्ट आहे, पण तेही घडत असतं. एवढंच नव्हे, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान व्हायला पाहिजे होते, पण पंडित नेहरू झाले. आणि पंडित नेहरू कसे अपात्र होते, सरदार वल्लभभाई पटेल कसे व्हायला पाहिजे होते, अशी मांडणी केली जाते. त्या मांडणीमध्ये काही दम नाहीचं कारण असं आहे की पहिली सार्वत्रिक निवडणूक भारतामध्ये झाली 1952मध्ये आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं 1950मध्ये. त्यामुळे मुळात याला काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये अनेक मुद्दे असतात, वय हा मुद्दा असतो आणि शिवाय तो निर्णय काँग्रेसचा होता, तो निर्णय काँग्रेसने घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर तुमचं एवढं प्रेम असेल तर मग सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव ज्या मैदानाला होतं ते का गेलं आणि कुठलं नाव पुढे आलं याच्याबद्दलही बोलता येईल. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की या लोकांवर टीका झाली, आजही होते आहे, हे खरं आहे. राजीव गांधींबद्दल काय प्रकारे टीका झाली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सोनिया गांधींनी तर ज्या प्रकारच्या टीकेचा अक्षरशः मुकाबला केला ही
फारच कठीण गोष्ट होती. या प्रकारची टीका होत असताना एखादी महिला राजकारणामध्ये टिकणं, राहणं, निवडणुकांमध्ये तिनं उभं राहणं आणि या सगळ्याचा मुकाबला करत सत्ता मिळवणं, सत्ता गेल्यानंतरही पुन्हा धीरोदात्त पद्धतीनं पुढे जाणं हे अजिबात सोपं नव्हतं. सोनिया गांधींबद्दल ज्या प्रकारे टीका झाली महिला म्हणून, ते विदेशी आहेत म्हणून ज्या प्रकारची अश्लील टीका झाली, ती टीका म्हणजे अक्षरशः त्या टीकेचा उल्लेखसुद्धा करू नये इतकी भयंकर टीका झाली. तरी सोनिया गांधी त्याला पुरून उरल्या, हा मुद्दा वेगळा. खुद्द राहुल गांधींबद्दल काय टीका कमी झाली का? राहुल गांधींना पप्पू करून टाकलं गेलं होतं. अक्षरशः जणू काही हा बिनकामाचा अशा प्रकारचा माणूस आहे, अशा प्रकारची चर्चा होती. म्हणजे जेव्हा पदयात्रेमध्ये राहुल गांधी 40-50 किलोमीटर दररोज चालायचे, तेव्हा लोक म्हणाले की अहो यांच्या व्यसनाधीनतेबद्दल एवढी चर्चा झाली होती, प्रत्यक्षात तर हे इतके फिट आहेत. मुद्दा असा की राहुल गांधींबद्दलही खूप वाईट प्रकारे टीका झाली. ते टीका करणारे कोण होते हेही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा राहुल गांधींना पनवती हा शब्द वापरणं कोणालाही हे अजिबात शोभत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की तुम्ही अपशकुनी या शब्दाला त्यामुळे बळ देत आहात. पांढऱ्या पायाचा याला तुम्ही बळ देत आहात. शुभ अशुभ या अंधश्रद्धेला बळ देत आहात. म्हणजे एखादी सून घरामध्ये येते आणि नेमकं घरामध्ये काहीतरी वाईट घडतं, ही पांढऱ्या पायाची आहे, ही अपशकुनी आहे. हे जेवढं गैर आहे तेवढंच ती सून घरामध्ये आली आणि नेमकं घरामध्ये काही बरं घडलं तर लगेच तिला शुभशकुनी आणि चांगल्या पायाची म्हणण्याची पण गरज नाही आहे. याचं कारण असं की मुळामध्ये याच्यातून आपण नको त्या अंधश्रद्धांना बळ देत असतो. त्यामुळे पनवती वगैरे हा शब्द अतिशय गैर आहे. हा शब्द प्रयोग राहुल गांधींनी करायला नको होता. निवडणूक आयोग आणि ते त्याच्यामध्ये काय उत्तर ते देतील हा मुद्दा अतिशय वेगळा आहे. पण हे कोणालाही आवडणारं नाही. राहुल गांधी जो वारसा सांगतात, ज्या मोहब्बत की दुकान वगैरे ते सांगतात, ज्या प्रेमाच्या अधिष्ठानावर मी उभा आहे असं ते सांगतात, त्या राहुल गांधींना तर हे अजिबात शोभत नाही. मग तुम्ही आणि अन्य लोक याच्यामध्ये फरक काय? एवढी विवेकनिष्ठा, एवढा विवेकवाद, एवढी विज्ञाननिष्ठा या सगळ्याचा वारंवार उल्लेख केला जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे पंडित नेहरूंपासून ते सगळी जी परंपरा आहे विज्ञाननिष्ठेची आणि अशा वैज्ञानिक संस्था भारतामध्ये उभ्या राहिल्या. विज्ञान कायम हे सांगत असतं की अंतिम सत्य मला सापडलेलं नाही आहे, पण मी प्रयोग करत राहील. अशा प्रकारचे प्रयोग करणारं विज्ञान आहे. तिथे या प्रकारची भाषा, या प्रकारचे शब्दप्रयोग हे कोणीच वापरता कामा नयेत. भारत ऑस्ट्रेलियाची जी फायनल मॅच झाली वर्ल्ड कपची, त्या वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारत जिंकावा अशी अपेक्षा सगळ्यांची होती. भारत हरला, त्याची कारणं अनेक वेगळी आहेत. पण मुळामध्ये कोणाला तरी पनवती म्हणणं म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं जे काही जो पराक्रम आहे तो पराक्रम कमी लेखल्यासारखा आहे. जी कर्तबगारी त्या संघानं दाखवली सोपं नव्हतं. ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ ज्या प्रकारे ज्या दिमाखात ज्या तडफेनं झुंजला, खेळला, ज्या प्रकारे त्यांनी यश मिळवलं, उलट पक्षी त्या सक्सेस स्टोरीकडे बघितलं पाहिजे की या प्रकारे खेळता येतं, या प्रकारे खेळलं पाहिजे. हा मोठा विजय आहे, हे यश आहे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. पण त्यांच्या सगळ्या परिश्रमांवर पूर्णपणे पाणी फिरवणं, त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवणं आणि कोणीतरी होतं तिथे म्हणून अपशकुन झाला असं म्हणणं हे राहुल गांधींनी टाळलं पाहिजे. राहुल गांधींनी आणखी बरंच काही करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सिद्ध करायचं आहे. राहुल गांधींनी पदयात्रा केल्या, ते चालले आणि मग जरा चालू लागले. हे जरी खरं असलं तरीसुद्धा राहुल गांधींनी एक लक्षात घेतलं पाहिजे, अद्यापही त्यांना नेता म्हणून सिद्ध व्हायचं आहे. आणि सिद्ध होत असताना ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकृष्ट होऊ पाहतायत त्याच्यावरच तुम्ही अशा प्रकारे जर घाला घातलात तर मग लोकांचा विश्वास उडेल. आणि तुम्ही जे काही मोहब्बत की दुकान वगैरे म्हणता ते केवळ वरवरचं फक्त बोलणं आहे. आतून मात्र तुम्ही काहीतरी अंधश्रद्ध, अविवेकी आहात असा समज होईल. हे टाळलं पाहिजे. एनिवे, पुन्हा भेटू.